दातार कॉलनी एरियासारखी कनेक्टिव्हिटी ओव्हरऑल इथे कुठेच नाही आहे. जर तुम्हाला हार्बर लाईन, सेंट्रल लाईन प्लस तुम्हाला हार्बर लाईनला जायचं आहे तर हार्बर लाईन पण तुम्हाला जवळ आणि सेंट्रल लाईन तर खूपच जवळ आहे. त्या दृष्टिकोनातून ओव्हरऑल कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून दातार कॉलनी एरिया हा फिजिबल एरिया. सत्रेच्या एवढा बजेटमध्ये बसणारा प्रोजेक्ट म्हणजे कार्पेट एरिया जास्त आणि बजेट व्यवस्थित, असं मला नाही वाटत की 35 माळ्याचा टॉवर आहे आणि तुम्हाला एवढ्या तुमच्या अफोर्डेबल बजेटमध्ये कोणाला मिळू शकेल असं मला वाटत नाही. हॉलमध्ये बसल्यावरती कुठेही आम्हाला बेडरूमचा डोअर दिसत नाही किंवा वॉशरूमला हॉलमध्ये बसलेल्या माणसांना वॉशरूम दिसत नाही. ती एक प्रायव्हसी मेंटेन राहिली की किचनमध्ये काय करतायत ते काय समजत नाही. प्रोजेक्ट बघितला, त्यांचा लेआउट बघितला तर मला आवडलं लेआउट. नमस्कार, मी दीपक रामचंद्र काटकर. नमस्कार, मी कावेरी दीपक काटकर, राहणार भांडूप. मी BMC एम्प्लॉय आहे. कांजूर आणि भांडूप ह्या एरियामध्ये जेवढेही प्रोजेक्ट चालू आहेत त्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये सत्रेच्या एवढा बजेटमध्ये बसणारा प्रोजेक्ट म्हणजे कार्पेट एरिया जास्त आणि बजेट व्यवस्थित, असं मला नाही वाटत की 35 माळ्याचा टॉवर आहे आणि तुम्हाला एवढ्या तुमच्या अफोर्डेबल बजेटमध्ये कोणाला मिळू शकेल असं मला वाटत नाही. कमीत कमी कांजूर भांडूपच्या लोकांनी जरी येऊन बघावं प्रोजेक्ट तर ते त्यांना लक्षात राहील की बाबा नाही, काहीतरी आपल्या कांजूर भांडूपच्या एरियामध्ये एक आयकॉनिक प्रोजेक्ट उभा राहतोय आणि आपण व्हिजिट केली पाहिजे कमीत कमी. आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथले लोक बऱ्यापैकी व्हिजिट करतील आणि रिस्पॉन्स देतील म्हणून. नमस्ते, मी प्रशांत पेडणेकर आणि मी माझी वाईफ मीनाक्षी पेडणेकर. सो गेली 40 वर्ष वी आर लिव्ह इन दातार कॉलनी एरिया आणि दातार कॉलनी एरियासारखी कनेक्टिव्हिटी ओव्हरऑल इथे कुठेच नाही आहे. जर तुम्हाला हार्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन बोथ आर कनेक्टेड टू द दातार कॉलनी एरिया. जर तुम्हाला वेस्टर्न लाईनला पण जायचं आहे, हार्डली तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्हाला जवळ आहे, प्लस तुम्हाला हार्बर लाईनला जायचं आहे तर हार्बर लाईन पण तुम्हाला जवळ आणि सेंट्रल लाईन तर खूपच जवळ आहे. त्या दृष्टिकोनातून ओव्हरऑल कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून दातार कॉलनी एरिया हा फिजिबल एरिया आणि प्लस दातार कॉलनीसारखा शांत एरिया नाही आहे. नमस्कार, मी ऋषिकेश भालचंद्र पाटील. नमस्कार, माझं नाव अंकिता ऋषिकेश पाटील. सत्रे हॅपीनेस निवडण्यामागे बरीचशी कारणं होती. पहिलं तर त्यांची जे सॅम्पल फ्लॅट्स पाहिले आणि जे ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर मनी आम्हाला वाटलं, पहिली गोष्ट तर ती आहे. कनेक्टिव्हिटीनुसार प्रोजेक्ट हा खूपच आवडला, कारण की इथून आता माझं जे वर्क प्लेस आहे ते नवी मुंबईला आहे आणि मला बाय ट्रेनच ट्रॅव्हल करावं लागतं. सो इथून म्हणजे भांडूप स्टेशन खूप वॉकेबल डिस्टन्सवर आहे. सो मला तो एक म्हणजे पॉईंट इकडचा खूप आवडला, त्यामुळे मग ह्या प्रोजेक्टसाठी माझा हा एक प्लस पॉईंट होता. आता जशी कन्स्ट्रक्शनचा स्पीड मी पाहतोय तर मग मला कॉन्फिडन्स आहे की 2 वर्षामध्ये मला नवीन आयुष्य चालू होईल. प्रोजेक्ट खूप चांगला आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे. तर डेफिनेटली मी माझ्या मित्रमंडळींना सुद्धा सांगतो की हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, तुम्ही इथे फ्लॅट घ्या आणि आम्ही नक्की हा प्रोजेक्ट तुम्हाला सर्वांना सुचवतो. नमस्ते, माझं नाव सतीश सदाशिव परब आहे. मागील 1 वर्षावरून मी रूम शोधत होतो. बहुतेक बिल्डर मी बघितले कांजूरमध्ये, शोधले पण ते काय मला पसंत नव्हते. मग मला एकाने सजेशन केले की सत्रे हॅपीनेस म्हणून एक दातार कॉलनीमध्ये बिल्डर आले आहेत, तर त्यांना बघूया. तर मी आलो मे महिन्यामध्ये आणि सत्रेमध्ये प्लॅन बघितला, त्यांचं म्हणजे प्रोजेक्ट बघितला, त्यांचा लेआउट बघितला, तर मला आवडलं लेआउट आणि त्यावेळेस मला विश्वास बसला की आपण सत्रेवरती ट्रस्ट करू शकतो, विश्वास करू शकतो.